आहात परिवर्तन न्यूज 24 तास। दारव्हा येथे समता सैनिक दल प्रशिक्षण व मनुस्मृती देहन स्मृती दिन साजरा। सदर बातमी अशी की आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दारव्हा गेस्ट हाऊस येथे समता सैनिक दल बौद्ध बांधवाच्या वतीने मनुस्मृती दिन साजरा करण्यात आला असून समता सैनिक दल यांचे वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दारव्हा तालुक्यातील महिला व पुरुष उपस्थित होते। ही न्यूज कव्हर केली दारव्हा प्रतिनिधी रामधन जाधव यांनी। चला तर पाहूया। आता जे आपण पावसाळा विश्राम करू राहिलो तकरीबन आपण शाळेतले शिकलोच आहोत सगळेजण, नाही का? नाही का? नाही कोणी काय करते, डावा पाय मारते तर कोणी उजवा पाय मारते, नाही का? नाही एकच पाय मारायचा, डावा कोणता? डावा, नाही तर उजवा नका मारू। आता सावधान, फक्त डावात पाय मारायचा। कोणता? डावा, उजवा नका उचलू। आता डावात पायाने कारवाई करायची, उजवा पाय उचलायचा नाही। सावधान, जोरानं लय एवढा पाय उचलला पाहिजे, रक्कने मारायचा असा बघा, रक्कने आवाज आला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी थोडे घालायला लागत असते। पटकन आवाज आला पाहिजे। बऱ्याच जोर आहे ना, जेवढा पाया टाकत आहे पायाची अंतर जास्त नाही मारायचं, ठीक आहे? सावधान, आपण ड्रिल कशासाठी करतो? हे काय होय? ड्रिल होय। चांगलं समोरच्याले, आता समोर आपण 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी आलोय दारव्हा शहरामध्ये। खरोखर आमचे बौद्ध बांधव आहे इथं, सैनिक समता दलाच्या काही महिला सुद्धा आहे आणि एक बुद्धिस्ट अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीनं माझ्यासोबत गायकवाड सर आहे। आपण त्यांच्याशी हिजगूत करूया, प्रोग्राम कशा संदर्भात घेतला ह्या संदर्भात आपण जाणून घेऊया। चला तर मग जाऊया। सर नमस्कार, हा प्रोग्राम कशा संदर्भात घेतला असं आपण प्रेक्षकासमोर सांगाल का? आज 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस आहे आणि या दिनाचं औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्हा जिल्हा यवतमाळच्या वतीने या ठिकाणी समता सैनिक दलाचं एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। भविष्यात समता सैनिक दलाच्या माध्यमातून काय प्रेरणा राहील समाजाला, ह्या संदर्भात काही सांगाल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे समता सैनिक दल स्थापन केलेलं आहे। त्यांचा मूळ उद्देश हा समाजाचं संरक्षण करणे हा होता आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू नातू आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब हे या समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार समाजाच्या संरक्षणासाठीच हे समता सैनिक दल यापुढेही कार्यरत राहणार आहे। सर शेवटचा प्रश्न विचारतो, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण एक एक घटकापर्यंत पोचावं असं तुम्हाला वाटते का? बिलकुल, आणि बाबासाहेबांच्या विचारावर केवळ बौद्ध समाजाचीच मालकी नाही आहे। बाबासाहेबांचे विचार हे युनिव्हर्सल आहेत आणि म्हणून त्या विचारानुसार या देशातील प्रत्येक माणसानं चाललं पाहिजेत, वागलं पाहिजेत, गेलं पाहिजेत, ते विचार आत्मसात केले पाहिजेत, तरच त्या माणसाची, त्या समाजाची, त्या देशाची प्रगती निश्चितच होणार आहे। धन्यवाद। हे होते डोंगरेसह मी रामधन जाधव, परिवर्तन 24 न्यूज, तालुका प्रतिनिधी दारव्हा। जय भीम। काही नाही, पैसे आणि 4-5 घ्या
आजच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं दहन केलं होतं आणि म्हणूनच त्या दिवसाचं निमित्त साधून आज त्या बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी म्हणजे बाबासाहेबांना स्थापन केलेलं जे संघटन आहे समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 मार्च 1927 रोजी स्थापन केलं होतं. कधी केलं होतं? 12 मार्च 1927 साली. कशासाठी? या समाजाचं संरक्षण व्हावं यासाठी. म्हणून समता सैनिक दलासाठी सहभागी आपल्याला सर्व सहकार्य लाभलेलं आहे. आमच्या डेरेताई आहेत, त्याबरोबर जयाताई नाईक आहेत, अजून भाडेगावरून आलेल्या आमच्या वानखेडेताई आहेत आणि आणखी बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. मी त्यांचं नंतर स्वागत करणारच आहे. प्रत्यक्ष आपण त्यांचा परिचय घेऊया. तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड सर तसेच इतर मान्यवर मेजर भगत साहेब या ठिकाणी सर्वांनी आपल्या डोक्यातील टोप्या असेल ते काढून ठेवायचे आहेत. पायातील चप्पल असेल ते काढून ठेवायचे आहे. उभं राहायचं आहे. Sangha